नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ताची सगळ्यात मोठी खुशखबर आहे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या भगिनींचे अर्ज बाद झाले आहेत त्या आपल्या सगळ्या माता भगिनींना आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे। आता ही पूर्ण संधी अर्ज करा हे असं कोणी सांगितलं आहे तर आपल्या ज्या मंत्री आहेत अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः त्यांनी सांगितलं आहे की ज्या महिलांनी आता फॉर्म भरला होता 31 ऑगस्टमध्ये, परंतु त्यांचा फॉर्म काही कारणास्तव रिजेक्ट झालेला आहे, बाद झालेला आहे किंवा इन रिव्ह्यूमध्ये आहे किंवा ज्यांनी फॉर्म भरलाच नाही, अशा सगळ्या महिला सप्टेंबरमध्ये पुन्हा अर्ज करू शकतात। जवळपास आता पुढची महत्त्वाची बातमी लक्षात घ्या, आपण या व्हिडिओमध्ये कमीत कमी 5 ते 6 महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। 5 ते 6 महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय काय होणार आहे। तर त्यातली पहिली बातमी अशी आहे मित्रांनो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसाठी तुम्हाला मी सांगितलं असं आहे। त्यात दुसरी बातमी काय तर जवळपास 1,60,00,000 पेक्षा जास्त भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झाला आहे। आणखीन 1 कोटी भगिनींना लाभ देण्याचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणतायत। आता सविस्तर बातमी बघूया आपण, लक्षात घ्या मित्रांनो। सविस्तर बातमी अशी आहे, मोठी बातमी आपल्या ज्या अदिती मॅडम आहे त्यांनी काय म्हणलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या भगिनींचे अर्ज बाद झाले होते त्या भगिनींना सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, 31 ऑगस्टमध्ये किंवा 1 ऑगस्ट महिन्यामध्ये खूप जणांनी फॉर्म भरले, परंतु आपल्या काही त्रुटीमुळे, काही बँकेच्या त्रुटीमुळे, काही फॉर्मच्या चुकीमुळे आपल्याला जो काही फॉर्म आहे तो इन रिव्ह्यूमधून डायरेक्ट रिजेक्टमध्ये गेला किंवा प्रोव्हिजनल रिजेक्टेड आलं किंवा डिसअप्रूव्ड झाला। तर मग आता अशा महिलांना काय होतं, ते तर सगळे पात्र असताना असं झालं असेल तर त्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी हे सरकारने दिलेली आहे। आणि ज्या महिलांना फॉर्मच नाही भरला त्याही महिला सप्टेंबरमध्ये भरू शकतात। हे तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ज्यांचा फॉर्म बाद झाला आहे ते पुन्हा फॉर्म भरू शकतात। ज्यांनी नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरला होता, आता खूप जणांनी नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरला होता तर तिथं खूप त्रुटी होत्या मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला। तर तिथं फॉर्म न भरता तुम्ही परत पोर्टलवर फॉर्म भरा, पोर्टलवरनं फॉर्म तुम्ही भरू शकता, नवीन फॉर्म तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता, लक्षात घ्यायचं आहे। पुढची बघा लक्षात महत्त्वाची गोष्ट काय, जवळपास 1,60,00,000 पेक्षा जास्त भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झाला आहे। म्हणजे आतापर्यंत एवढ्या महिलांना लाभ गेलेला आहे। आता पुढे ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये आणखीन 1 कोटी भगिनींना लाभ देण्याचं ठरवलं आहे। आता सप्टेंबर महिन्यामध्ये आणखीन 1 कोटी महिलांना आपल्या माता बहिणींना लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही 3,000 रुपयाचा त्या महिलांना नक्कीच पैसे येणार आहेत। त्यामुळे कुणी घाबरून जायचं कारण नाही, लवकरात लवकर तुमचा हप्ता हा तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल असं स्वतःच अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः नागपूरमध्ये सांगितलं आहे। नागपूरची सभा होते त्याच्यात त्यांनी स्वतः सांगितलं आहे, आपलं काही फेक न्यूज नाही आहे। पुढचे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कष्ट घेणाऱ्यांना अंगणवाडी सेविका मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार। नवरात्री ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्या जे काही अंगणवाडी सेविका असतील, काही मदतनीस असतील, काही ज्यांनी फॉर्म भरला त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांना पैसे देण्यात येणार आहेत शासनाकडनं। त्यामुळे ही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। जे काय आपल्या माता भगिनी असतील अंगणवाडी, त्या आपल्या कोणी ओळखीचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। त्यांनाही कळलं पाहिजे की त्यांना लवकरात लवकर त्यांना प्रोत्साहन रक्कम ही मिळणार आहे, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की कळवा। आता पुढची महत्त्वाची बातमी लक्षात घ्या, 1,60,00,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारा देशातील ही पहिली योजना ठरली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता पुढचा महत्त्वाची सूचना काय तर तेच, आता आपल्या ज्या महिला होत्या त्यांना पुन्हा अर्ज करता येणार आहे। तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी होत्या मित्रांनो आजचा। ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांना 4,500चा हप्ता हा देण्यात येणार आहे। त्याची तारीख सप्टेंबरमध्येच आहे। सप्टेंबरमध्ये नेमकी अजून तारीख आलेली नाही, 16, 17, 18, 19 सप्टेंबर ह्याचं अजून ठरलं गेलेलं नाही, परंतु आपण बघूया आता ह्याचं तारीख कोणती आहे आणि ती तारीख आल्यानंतर तुम्हाला लगेच मी व्हिडिओ करून पाठवणार आहे। त्यामुळं लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपला जो चॅनल आहे तो पुराव्याशिवाय व्हिडिओ बनवत नसतो, पुरावा असेल तरच व्हिडिओ बनतो। आपण दिवसातले 4-5 व्हिडिओ टाकत नाही। आपला व्हिडिओ एकतर संध्याकाळी 8 वाजता पडतो, परत 9 वाजता एक पडतो, आपल्या संध्याकाळीच मोस्टली व्हिडिओ पडतात। त्यामुळं संध्याकाळी बरोबर 8 वाजता आपल्या चॅनलला एकदा भेट देत जा, जेणेकरून तुम्हाला तुमची नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। अजून तुम्हाला जर वाटत असेल की कुठल्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवावा तर तो टॉपिकसुद्धा तुम्ही
कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कुठलाही टॉपिक असू द्या, त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवून देईन. तुम्हाला माहिती देणं हे आमचं काम आहे, त्यामुळं तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.